स्वारगेटमधल्या पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप। पुरुष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसताना माझी वैद्यकीय चाचणी करायचे असं पीडितेने म्हटलंय। केसमध्ये सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची नियुक्ती करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। पीडित तरुणीचं राज्याच्या प्रधान सचिवांना पाठवलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। पुरुष वैद्यकीय अधिकारी इच्छा नसताना माझी संमती घ्यायचे, माझी वैद्यकीय चाचणी करायचे। अनेक पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी माझ्यावर कसा अत्याचार केला हे सांगायचंय। आरोपी दत्ता गाडेनं माझ्यावर 2 वेळा बलात्कार केला। आरोपी दत्ता गाडेनं माझ्यावर तिसऱ्यांदा अनैसर्गिकपणे बलात्काराचा प्रयत्न केला। पूर्ण ताकदीनं मी विरोध केला, त्यानंतर दत्ता गाडे पळून गेला। 3 वकिलांची नावं सुचू, त्यातून एक वकील तुम्ही निवडा असं पुणे पोलीस म्हणाले। असीम सरोदेंची नेमणूक करण्याची माझी मागणी होती, मात्र 1 दिवस उशीर झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। अन्यायग्रस्त मुलगी म्हणून माझ्या म्हणण्याला काहीच महत्त्व नाही असा कायदा आहे का? ॲडव्होकेट अजय मिसाळ यांच्याबाबत आताच आक्षेप घ्यायचं कारण नाही, मात्र माझ्याकडे आक्षेप घेण्यासारखी माहिती आहे हे नक्की। घटनेदरम्यान आरडाओरडा केला, पण माझा आवाज खोल गेला। माझ्या मनात बलात्कार झालेल्या अनेक घटना आल्या आणि त्यातून मी जीव वाचवणं महत्त्वाचं मानलं असा पीडितेनं पत्रात उल्लेख केलाय। आपण हे समजून घेतलं पाहिजे, केस तिची आहे, बलात्कार तिच्यावर झाला, तिने लिहिला याच्यावर बलात्कार तिच्यावर झालेला आहे। वैद्यकीय चाचणी करताना पुरुषांनी चाचणी तिची केलेली आहे। बलात्कार झाल्यानंतर अनेक पुरुषांना तिला समजून सांगावं लागलंय काय झालंय तिच्यावर, वारंवार ती घटना सांगावी लागलेली आहे, अथकपणे तिने ती सांगितलेली आहे। त्यामुळे या केसमध्ये मग तिची बाजू कोणी मांडायची हे ठरवण्याचा तिचा हक्क जो आहे तो आपण काढून घेतला, तर मग तिला काहीच महत्व नाही का हा तिचा प्रश्न आहे।